ए ए ए प्लेयरचं नाव दादा एक 12 प्लेयर पाठव आपला धोनी बॅटिंग वाला आहे कोण आहे बॉलर राजन नाव राजनच विजय ठाकूर ना राजन अण्णा सलामी चे फलंदाज विजय ठाकूर नाश्ता आहेत ते किशोर पाटील सामन्याला सुरुवात होत आहे आजच्या दिवसातील चौथा सामना आर के मोरा संघाने नाणेफेकी जिंकून छत्रछाया स्वीकारले पहिला चेंडू आणि इथे यष्टी उद्ध्वस्त होते इथे पहिल्या चेंडूवर पहिल्याकडे बाजू होते पहिला धक्का बॉलर नेम अभी न्यू बेसमैन आया ये कैलाश कैलाश त्यांची जागा सांभाळण्यासाठी येत आहेत कैलाश पहिला धक्का बसलाय तो एक से असंघाला कैलाश तोडकी मोडकी आहे समजून घे कॉमेंट्री थँक्यू प्रशांत पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय एक सर असंघाचा आणि त्यांच्या जागा समस्यासाठी येत आहेत ते कैलाश राजेंद्र तुझा चेंडू लेच्या दिशेने जागा म्हणून आणि तिथे थोडस गजाड शेखचं रक्षण होते पण 2-1 धाव एका धावेने धावसंख्या म्हणजे श्रीगणेशा झालेले आहे एक सर असंघाचा राजन 5 षटकाचा सामना लेगच्या दिवशी मारण्याचा प्रयत्न जागा फिरून मारण्याचा प्रयत्न होता किशोर यांचा चेंडू आणि पळीचा कुठला संपर्क नाही निर्धाव चेंडू येते इथे पहिल्या षटक पंचायत वाईट लेगच्या साईडून बऱ्याच बाहेरून चेंडू येतोय प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेरून चालायचंय बाहेर आहे चेंडू बालिकच्या दिशेने बाहेर पंचाचा इशारा वाईट येतोय अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव आणि या धावसंख्येमध्ये भर पडतोय अतिरिक्त धाव धावसंख्या झालेली ती 3 पुन्हा चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि फळीचा कुठला संपर्क होत नाहीये इथे निर्धाव चेंडू निघतोय या धावसंख्या झालेली फक्त 3 ऑफच्या दिशेने मला चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने एक धाव एकच धाव समाधान मानलं की चांगलं क्षेत्ररक्षण तिचं मेघनाथ यांचं आणि चांगली फेकी सुद्धा फक्त 1 रन
आणि एका धावेने धावसंख्या झाली ती 4. कैलाश केलं एक धावेवर आणि किशोर मात्र केलं एक धावेवर. हलक्या धावेने चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव. एका धावेने षटक संपलेले क्रमांक 1. धावसंख्या झालेली ती 5. एक गडी एक बाद 5 धावा. जे संघ खेळून झाले असतील त्यांनी जेवून घ्यायचंय. या काय पुस्तक अमोल 35चा गोलंदाज अमोल. सुरेख चेंडू होता हलक्याने डोकला जाण्याचा प्रयत्न होता पण बॅटचा आतला कडा घेऊन चेंडू जातोय आणि एकाच धाव. या एका धावेने धावसंख्या झालेली ती 6. अमोल राईट मोर विकेट गोलंदाजी करतील. उलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिला चेंडू. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण देते. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मोरवा या संघाकडून. पुढचा चेंडू ऑप्शन मारण्याचा प्रयत्न होता पण मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सुरेख चेंडूवर पडलंय. पंचावन्न अंतिम निर्णय राहील. पंचायत अंतिम राहील. सुरेख असा चेंडू ऑब्जेक्शन. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. पण होता गेम खराब होता. पुढचा गेम खराब करता. वाइट के डिसीजन के बाद क्या हुआ? कुछ नहीं हुआ. वो वाइट नहीं है, डॉट बॉल है. निर्धाव चेंडूची सांगता होती इथे आणि उसके बाद 3 बॉल के बाद
ऑब्जेक्शन ढकलून दिला चेंडू चांगला आणि तिथे गचाड क्षेत्ररक्षण होते मेघाकडून पहिला चेंडू गेला मेघाकडे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यांच्याकडून पण आता मात्र थोडीशी चुकी होते आणि या 4 धावेनेच खरोखर हा चौकार एकसर या संघाला ऊर्जा देऊन जाईल यात काही शंका नाही या चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती 11 षटक मार्गस्थ आहे क्रमांक 2 10 झाले 11 पुन्हा एकदा ऑफचा बाजून चेंडू होतोय आणि पंचांचा इशारा वाईट होतोय अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव पंचांचा इशारा आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र झाली ती 12 या धावसंख्येवर अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा मारण्याचा प्रावीणच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण एक धाव घेतली दुसरी धाव इथे पूर्ण होते का आणि दुसरी धाव इथे होणार होते आपण ते धावची सुरुवात बाद होत आहे थोडेसे कमी पडत आहेत किशोर पाटील धावची सुरुवात बाद झालेले आहेत एक मोठा गडी बाद होते मोठा धक्का एकसर या संघाला आणि धावसंख्या झालेली ती 13 एक चेंडू शिल्लक या षटकातील शेवटचा चेंडू हा किशोर पाटील बाद झालेले अजून आले किशोरांच्या जागा समजण्यासाठी येत आहेत नितीन किशोरांच्या जागा समजण्यासाठी ते नितीन आणि पॉइंटच्या दिशेने इथे तिसरा गडी बाद होतोय एक सरळ संघाचा कैलाश चांगला चेंडू तर मारण्याचा प्रयत्न होता पण सरळ क्षेत्ररक्षण मारून बसतोय आणि अशा प्रकारे तिसरा धक्का बसतोय अक्षर संघाला धावसंख्या देवेंद्र कैलाशाची जागा सांभाळायची देवेंद्र देवेंद्र आपल्या वतीने आणि सगळ्यात तिसरं षटक घेऊन येते ते मंगेश पुन्हा नितीन पॉइंटच्या दिशेने एक धाव घेतली दुसरी धाव इथे पूर्ण होते दुसरी धाव इथे सुद्धा पूर्ण होते 2 धावेने स्वतःचं खातं उघडलं आणि संघाला नेऊन पोहोचलं ते 15 धावसंख्येवर तिसऱ्या पहिला चेंडू पडतोय आणि धावसंख्या झाली ती एकसरी संघाची 15
3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या दिलेली 15. आणि इथे रिव्हर्स अटेम्प्ट होते. चेंडू काही काल हवेमध्ये जरूर होता पण एक मेघनाथ तिथे पोहोचू शकले नाही. 2 धावा घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज आणि या 2 धावे धावसंख्येवर पोहोचवली ती 17 या धावसंख्येवर. कोण कांदरपाड्याची हे नाही एवढ्या लिस्ट मध्ये एक लिस्ट मिस आहे. कांदरपाड्याची तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू मंगेशांचा सामना करतील नितीन. मारण्याचा चेंडूचा कुठला संपर्क नाही. निर्धाव चेंडू इथे होते. धावसंख्या झालेली 17. कशी गोलंदाजी पाहायला मिळेल मंगेशांच्याकडून. छप्पा करून उचली घेतोय. चेंडू कुठलीच धाव नाही. निर्धाव चेंडू येतोय. लागोपाठ 2 निर्धाव चेंडू येत आहेत. नितीन 4 धाव. मेडूक चेंडू क्षेत्ररक्षण एक धाव घेतली आहे आणि चांगली फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव समाधान मानलं गेलं. एका धावे धावसंख्या झाली ती 18. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. देवेंद्र ढाकोडे फलंदाज. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील देवेंद्र. आणि चेंडू येतोय. षटकार. पहिला षटकार आणि षटकारी खरोखर एक्सरा संघाला मोठी ऊर्जा देऊन जाईल शंका नाही. या 6 धावसंख्या झाली ती 24. ज्या फटक्याची गरज होती, ज्या स्ट्रोकची गरज होती तो फटका आलेला आहे आतापर्यंत एक्सरा संघाला. आता मात्र उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मग किती धावा मिळवतात. धावसंख्या झालेली ती 24. 3 षटक अखेरीस. केस गेले टकले होते. टकले 24 स्कोर सांगा ना. 3 गडी बाद 24 धावा. 3 षटक संपलेले आहेत. आता उरलेली 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मागे किती धावा मिळवतात एक्सेल ए संघ पाहूया. जवळ नरेश आणि हरेश. पण नरेश
हॅलो हॅलो. खरोखर आखूड टप्प्याचा टप्पा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय त्यांच्या बॅटच्या संपर्काला अंगाला अडून तो तिथं बघायचं आहे, बॅटला लागलेला आहे. आणि अशा प्रकारे एक धाव आणखी मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 25 धावा होत आहेत. आता 11 चेंडूचा खेळ बाकी. या 11 चेंडूमध्ये नक्कीच देवेंद्र ह्याने जर जास्त वेळ तिथं फलंदाजी केली तर नक्कीच धावसंख्या मोठी होऊ शकते आणि देवेंद्रला शेवटच्या चेंडूपर्यंत त्या मैदानात राहणं फार गरजेचं आहे. बघूया आता काय होतं. देवेंद्र एक उत्तुंग असं षटकार त्यांच्या बॅटमधनं आलेला आहे आणि पुन्हा आता गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. नरेश, चौथ्या षटकातला दुसरा चेंडू. नरेश पुन्हा शॉर्ट पिच चेंडू कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलाय. बघायचं शतरक्षक एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं शतरक्षण झालेलं आहे परंतु चांगली फेकी देखील आलेली आहे. एका धावेचे समाधान मानलेलं आहे. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 26 धावा होत आहेत. आता नितीन यांना बघायचं आहे देवेंद्रला जास्त स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे कारण चांगला एक उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधनं आलेला आणि कारण डावखुऱ्या फलंदाजाला या बेनिफिट आहे या मैदानाचा कारण हवेचा वेग देखील त्यांच्या बाजूने आहे. बघूया काय करतात देवेंद्र. पुन्हा तयार नितीन. धावसंख्या झालेली ती 26 धावा होत आहेत. चौथं षटक मैदानात चालू आहे. ओ या फिरून मारण्याचा प्रयत्न. बघायचा पंचांकडे दाद मागतात परंतु नाही आहे. पंच म्हणतात सही सलामत क्रीजमध्ये आहे ते आणि अशा प्रकारे पंचांनी तो वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनं संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकते ती 27 धावा होत आहेत. खरोखरच चांगला बॅलन्स त्याने सांभाळून घेतला नितीने मात्र याने आणि आपला सही सलामत क्रीजमध्ये आपली बॉडी ठेवली आणि अशा प्रकारे त्याने एक जीवदान मिळालं असं म्हणायला हरकत नाही आहे. एक धावेनं संघाची धावसंख्या होती ती 27 धावा होत आहेत. चौथं षटक मैदानात चालू आहे. आतापर्यंत एकसरी संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा पुढे होऊन मांडता बघायचा उत्तुंग असा बघायचा आणि हा चेंडू जातो. बघायचा पंचांचा निर्णय काय येतो तो आणि षटकार. म्हटलं की नितीन तुमच्या बॅटनं तुम्हाला दोघांनाही मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. आणखी एक उत्तुंग असा षटकार. या षटकाराने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली ती आता 33 धावा झालेल्या आहेत. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. जी अपेक्षा होती षटकाराची ती षटकार आता बघायला मिळतात देवेंद्र आणि नितीन यांच्या बॅटमधनं. पुन्हा फुलटॉस चेंडू बघायचा आहे. पंचांकडनं नोचा एक अवांतर धाव आणखी मिळते. डायरेक्ट फलंदाजाच्या डोक्यावरनं एसटी रक्षकाच्या हातात चेंडू. आणखी एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनं संघाची धावसंख्या होते ते 34 धावा होत आहेत. खरोखर एक षटकार आणि गोलंदाजीचे लेन देखील बिघडून गेलेले की आम्ही कशा प्रकारे चेंडू टाकू कारण दोघेही फलंदाज चौकार षटकार मारतायत. अशा प्रकारे त्यांचा लेन बिघडला आणि एक नो बॉलच्या रूपानं आणखी एक धाव मिळते. धाव संख्या झालेली ती 34 होते. चौथं षटक मैदानात चालू आहे आणि आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत एकसर हे संघाचे. पुन्हा कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलाय. बघायचे शतरक्षक 2-2 शतरक्षक एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव आणि शतरक्षण थोडंसं खराब झालेलं आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा विचार नाही कारण चांगली फेकी आलेली आहे. 2 धावा मिळाल्यात काही हरकत नाही. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 36 धावा होत आहेत. चौथं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा सुरेख शॉट मारलाय. बघायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बघायचं झेल होतं काय तर प्रसाद आणि झेल हा प्रतिम चांगला झेल टिपलेला आहे आणि आणखी एक गडी बाद होतो. नितीन मात्र खरोखर चांगली फलंदाजी करत होते आणि नितीन हे बाद होत आहे. चांगला झेल टिपलेला इथं प्रशांत याने. खरोखरच असं वाटलं होतं की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंडू येतोय काय परंतु नाही आणि झेल टिपलेला आहे आणि आणखी एक गडी बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये कुमार म्हात्रे जात आहेत. आता देवेंद्र यांना आता मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. बघूया आता चांगली फलंदाजी दोघांकडनं चांगली पार्टनरशिप बघायला मिळत होती परंतु नितीन हे बाद झालेले आहेत. एक षटकार मारला त्यांच्या बॅटमधनं.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. कुमार म्हात्रे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू आता बघायचा आहे. कुमार म्हात्रे हे फलंदाजी करण्यासाठी मैदानात गेलेले. देवेंद्र ह्यांना आता शेवटच्या षटकापर्यंत राहणं फार गरजेचं आहे. देवेंद्र ठाकूर यांच्या बॅटमधनं एक षटकार बघायला मिळालेला आहे. जर शेवटपर्यंत राहिले तर अख्खी एखादा षटकार बघायला नक्कीच मिळेल. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. कुमार यांच्या माहितीसाठी स्ट्राईकवर आहेत कुमार म्हात्रे. हो या सुरेख मारलेलं आहे. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. बघूया थ्रो येईपर्यंत कुमार म्हात्रे पोहोचतात की काय. आणि खरोखर नशिबाची साथ मिळालेली आहे. आता चेंडू मिळतो तर नक्कीच रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला असे कुमार म्हात्रे, पण नशिबाची साथ मिळाली. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांना संघाची धाव संख्या झालेली ती 38 धावा झालेल्या आहेत. 4 षटकाचा सामना संपलेला. आता शेवटचं 5वं षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी बघायचा कुठला गोलंदाज येतो. 38 धाव संख्या. नक्कीच 40च्या पुढे गेले तर नक्कीच एक चांगलं टार्गेट बघायला मिळेल आपल्याला, कारण एक्सरेस संघ देखील चांगली गोलंदाज आहे. जय पाटील सारखा गोलंदाज आहे, त्याच्याकडे नक्कीच अपेक्षा असणार एक्सरेस संघाला. बघूया आता शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेले ते. जरा गोलंदाजचं नाव सांगा. हरीश. शेवटचं षटक. हरीश तुम्हाला 6 चेंडू टाकायचे. समोर बघायचे कुमार म्हात्रे आणि देवेंद्र ठाकूर यांच्या बॅटमॅननं आपल्याला एक षटकार बघायला मिळालेला. नक्कीच त्यांच्या संघाला अपेक्षा असणार की आणखी एखाद्या षटकाराला ते धाव संख्येला थोडा आकार येऊ शकतोय. ओ यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्यांच्या अंगाला अडून एसटी रक्षा मागे गेलेला आहे. धाव बघायचं आता. आपणचा बॅट न लागलाय की बाईचा इशारा येतो. एक बाईच्या रूपाने एक धाव मिळते. या 1 धावेनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 39 होत आहे. फुल टच चेंडू कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलाय. बघायचं 1 धाव पूर्ण केलं. क्षेत्ररक्षक आहेत तिथं परंतु नाही आहे. देवेंद्रला स्ट्राईक घेणं फार गरजेचं, त्यामुळे एका धावेचे समाधान मानलेलं आहे. 1 धावेनं संघाची धाव संख्या झालेली आहे ती 40 धावा होत आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर नक्कीच एक्सर ए संघाच्या धावेला आकार येऊ शकतो. बघायचं किंवा जर विकेट मिळाली तर मोरवा संघ पुढे त्यांचे दडपण आणू शकतं, कारण देवेंद्र एक बहुमूल्य अशी विकेट मैदानामध्ये आहे, ती घेणं त्यांना फार गरजेचं आहे. बघूया काय होतं. देवेंद्र ठाकूरचा या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हो यावं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो बघायचं डिक्लेरेशन झोन मध्ये. तिथं 2 धावा मिळतात. 2 धावा बाईच्या रूपानं. या 2 धावेनं संघाची धाव संख्या होते ती 42 धावा होत आहेत. पण आता या हो या सुरेख शॉट मारलाय तर बघायचं क्षेत्ररक्षक तिथं आहे का आणि अडवलं. चांगलं क्षेत्ररक्षक. नक्कीच प्रशांतची तारीफ करावी लागेल, कारण मगाशी एक झेल देखील चांगला टिपला होता ना. आता एक चांगल्या 2 धावा नक्कीच त्याने आपल्या संघासाठी अडवलेल्या आहे. या 2 धावेनं संघाची धाव संख्या होती ती 44 धावा होत आहेत.
ओ यावं पुन्हा आणि इथं पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. एसटी चांगले एसटीच्या मागे रक्षण केलं. अशा प्रकारे एसटी चित होत आहेत देवेंद्र ठाकूर. आणखी एक गडी बाद होतोय. धाव संख्या आहे ती 44. पाटील उर्फ बाबूभाई यांचं आगमन झालं. हार्दिक स्वागत आपलं. आपल्या गावच्या मैदानावरती आम्ही कॉमेंटेटरी करतोय. आम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही मालवणी संघाचे आभार मानतो. राकेश तुझ्याकडनं अपेक्षा आहे. बघूया आता शेवटचा चेंडू बाकी आहे. जर षटकार मारला तर हरिराम पाटील यांच्याकडे 500 रुपये तुमच्या पित्याशिकरांना आमच्या व्यासपीठावर बसलेले आहेत. राकेश ओ फुलटॉस चेंडू आणि एक धाव पूर्ण केले. बघायला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो काय आणि थोडंसं शतरक्षण प्रशांत यांच्याकडनं यावेळी नक्कीच थोडंसं खराब प्रेक्षण आणि 2 धावा पूर्ण केल्या. त्या 2 धावींना संघाची धाव संख्या झालेली ती 46 धावा झाल्या आणि 47 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 47 धावा कराव्या लागणार आहेत त्या मोरवा संघाला. बघूया आता गोलंदाजी कशा प्रकारे होते एक्सर संघाचे आणि धाव संख्येचं टार्गेट कशा प्रकारे मोरवा संघ पार करतो ते बघावं लागणार आहे. आता आपण ऐकूया थोडं मधुर संगीत. चला लवकर तो एक नाणेफेक करायचे. घोडबंदर वर्सेस ओवला या 2 संघामध्ये दुसऱ्या पेजच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदर नाणेफेकीचा कौल करायचा. दोन्ही संघाचा संघ आहे का नाही नाणे टॉस बॉक्स मध्ये येऊन आपला नाणेफेकीचा कौल करायचा. लवकर यायचं आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी एक शरीय संघ आता मैदानात जातोय आणि फलंदाजी करण्यासाठी मोरवा संघाने देखील आपली सलामीची तयारी ठेवायची. 47 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिले. 46 धावा केलेल्या आहेत आणि 30 चेंडूमध्ये 47 धावा करायच्या जिंकण्यासाठी. बघायचं मोरवा संघ कसा आहे धाव संख्या पार करतात ते. घोडबंदर आणि ओवला या दोन्ही संघाला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं. ओवला संघाचे संगणक आलेले आहेत. घोडबंदर संघाचे संगणक रवी तरे. घोडबंदर जरा लवकर या जरा ट्रॉफिक जाम होईल आपली. घोडबंदरला जायचंय. दोन्ही ठाण्याचे संघ आहेत मीरा भाईंदर मधले. शेहेचाळीस धावा केल्या आणि 47 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी दिलेलं आहे. मी मोरवा संघाला विनंती करतो की आपली सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची.
47 धावा करायच्या 30 चेंडू म्हणजे 5 षटका मी तुम्हाला 47 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. भालचंद्र उर्फ भाल्याभाऊ यांच्याकडनं नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाच्या संघनायकांना हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे. भालचंद्र यांच्या हातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघनायक किती 5 षटकांचा सामना 5 षटकांचा. कोणी जिंकला त्याने हात उंच करायचा आहे. घोडबंदर संघाने नाणेफेक दाखवून ताबडतोब धन्यवाद. त्यांनी ताबडतोब निर्णय दिला क्षेत्ररक्षण करण्याचा. अशा प्रकारे प्रत्येक संघनायकांना आपला निर्णय ताबडतोब कळायला पाहिजे म्हणजे आपला वेळ जाणार नाहीये. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि ओवळा या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. बघूया आता पुढच्या फेरी दुसऱ्या फेरीच्या सामन्याला नंतर सुरुवात होईल. आता एक्सर ए वर्सेस मोरवा या दोन संघामध्ये सामना आहे. 46 धावा केलेल्या आहेत. मनोहर स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्राईकला राजन असे सलामीची जोडी मोरवा संघाची मैदानामध्ये आलेले आहेत. तुम्हाला 47 धावा करायच्या आहेत 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 47 धावा करायच्या आहेत. आणि पहिले षटक आत टाकण्यासाठी आले तर रमाकांत पाटील उर्फ तात्या. बघायचं कशा प्रकारे आपल्या संघासाठी पहिले षटक हाताळतात ते. या सामन्यावरील पंचायत स्ट्राईकला ते रमाकांत आणि नॉन स्ट्राईकला ते मनोहर आणि नॉन स्ट्राईकला ते राजन असे पंच या सकाळपासून कामगिरी पार पाडतात. स्ट्राईकला पंचायत महेंद्र आणि नॉन स्ट्राईकला पंचायत ते हरेश्वर पाटील. चला वेळ वाया घालू नको सुरुवात करा. पहिले षटक टाकता रमाकांत पाटील. स्ट्राईक वर आहेत ते मनोहर. पहिला चेंडू बघायचं काहीतरी पंचाने खेळ थांबवलाय. पहिला बेल चला सामना चालू असताना प्रेक्षकांनी मधून येऊ नका. जरा प्रेक्षकांनी बाजूला जायचं. सामना चालू असताना प्लीज कोणी मैदानामध्ये येऊ नका. ओ यावेळी खरोखर पंच चेंडू पडल्यानंतर डाव्याच्या बाहेर निघत होतं. पंचाने वाईट घोषित केलाय. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने आर.के. मोरवा या संघाचं खातं उघडलेलं आहे. हो यावेळी चांगला नक्कीच चांगला चेंडू होता.
मारण्याचा प्रयत्न केला मनोहर याने पण ज्याच्या बॅटच्या संपर्कात चेंडू आला सरळ यष्टीरक्षक किशोर पाटील कव्हर करता निर्धाव जातोय चेंडू. खरोखर चांगलं षटक हाताळणं फार गरजेचं आहे. सुरुवात जर चांगली केली गोलंदाजाने तर नक्कीच बाकीच्या खेळाडूंनी त्याचा फायदा होऊ शकतो क्षेत्ररक्षण करण्यासाठी. बघूया आता काय करतात. फुल टच चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण कुमार म्हात्रे यांच्याकडनं. अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्ररक्षणाने चेंडू घेऊन जायला पाहिजे. जर ओव्हरथ्रो झाला तर आणखी धावा मिळतात. त्या वाचवण्यासाठी प्रत्येक क्षेत्ररक्षणाने डोक्याचा वापर करायला पाहिजे आणि अशा प्रकारे चेंडू स्वतः घेऊन गेले तर नक्कीच धावा वाचू शकतात. एक आणखी धाव मिळते. एक धावेने आणखी संघाची धावसंख्या आर के मोरे या संघाची धावसंख्या 2 झालेली आहे. यावेळी चेंडू उजव्या अशा बाहेर होता आणि कट केलेला आहे. पॉईंट मध्ये जातो चेंडू. बघायचा आहे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मनोहर तिथंच उभे होते वाट बघत आणि 2 धावा तिथं आणि इथं मनोहर पडलेले आहेत. बघा त्यांना काय दुखापत झाले का. दोन धावा पूर्ण केले. धावून मनोहर थोडे पडले परंतु 2 धावा पूर्ण केले. 2 धाव संघाची धावसंख्या 4 झालेले. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बघायचं तिथं विकेट घेण्यात आलेली नाही आहे. किशोऱ्यांना पूर्ण विश्वास आहे की हे 2 फलंदाज जास्त वेळ मैदानात राहिले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण त्यांच्याकडे भरपूर हिटर फलंदाज आहेत. त्यांना येणं जर थांबवलं तर बरं होईल. त्याप्रमाणे यांची विकेट घेतलेली नाही असं दिसतंय. बघूया चांगली गोलंदाजी रमाकांत यांच्याकडनं. पुन्हा कट केल्याचे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे यावेळी आणि अशा प्रकारे एक धाव आणखी मिळते. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 5 धावा होतात. पहिलं षटक मैदान चालू आहे. तुम्हाला 47 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये. पहिलं षटक मैदानात चालू आहे. रमाकांत पाटील उर्फ तात्या यांचं. पुन्हा मोठा फटका मारलेला बघायचंय. मनोहर यांनी झेल होतो का काय तिथे क्षेत्ररक्षक जागतायत आणि नाही आहे. थोडा शॉर्ट पडलेला आहे तिथं आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केले. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 7 झालेली आहे. चांगलं षटक हाताळले असं म्हणायला हरकत नाही रमाकांत पाटील उर्फ तात्या याने. कारण एकही विकेट मिळाली नाही पण तो 7 धावा आणि विकेट मिळत होती पण तो रनआउट झाल्याने विकेट घेतलेली नाहीये किशोर पाटील याने आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आणि धावसंख्या झाली ती 7. नक्कीच मोरव्याचे खेळाडू पाठीमागे म्हणतात का तुम्ही शेवटपर्यंत तुम्हीच खेळा आणि सामना जिंका. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी मुकेश पाटील आलेले आहेत. मुकेश पाटील बघायचं रमाकांत यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे. 7 धावा दिले तर तुम्हालाही चांगलं षटक हाताळणं गरजेचं आहे. तसेच एकसर हे संघाला देखील चांगलं क्षेत्ररक्षण करायला पाहिजे. धावसंख्या तुकडी आहे त्यासाठी तुम्हाला क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. समोर मनोहर तयार. कव्हर मध्ये सुरेख शॉट मारलेला आहे. गॅप मध्ये बघायचंय क्षेत्ररक्षक नंदकुमार पाटील आहे तिथं. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. चांगली फेकी आलेली आहे. तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 7 धावा होत आहेत. 9 धावा होत आहेत.
9 धावा होत आहेत. चांगला गॅप मध्ये फटका मारला आणि त्याचा फायदा पूर्ण घेतलेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा तयार गोलंदाजी करण्यासाठी मुकेश पाटील. थांबा, रिक्षा जरा सामना चालू असताना तुम्हाला विनंती करतो कुठलंही वाहन मैदानात आणू नका, जरा पंचाने लक्ष ठेवा. पुन्हा फुलटच चेंडू, पुन्हा कव्हर मध्ये सुरेख शॉट मारला. बघा शतरक्षक काय तिथं जय पाटील. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. बघा चांगले मोरव्याचे आरके मोरव्याचे खेळाडू नक्कीच खुश झालेत की चांगला धावसंख्या तुम्ही धावता ठेवलेला आहे. या 2 धावेनं संघाची धाव संख्या 2 आकडे 11 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा सुरेख शॉट, अप्रतिम चांगला शॉट मारला. एकदा पूर्ण केले. बघायचं नंदकुमार पाटील आहे तिथं, बघायचंय धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धोका होतो का नाही आहे त्या ठिकाणी. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पुन्हा झालेलं आहे इथं. मनोरम थांबा, मी अजूनही माझ्या कॅपॅसिटी आहे खेळण्याची, परंतु नाही आहे त्यांना. रिटायरमेंट घेतात ते. मनोहर खरोखर चांगली फलंदाजी करत होते, परंतु त्यांना थकवा आलेला आहे. मनोहर खरोखर चांगली सुरुवात करतोय, चांगली फलंदाजी करत होते मैदानामध्ये. नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे मोरवाच्या खेळाडूने. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी मेघनाथ मैदानात गेलेले आहेत. राजन सलामीला आले आहेत. चांगली फलंदाजी करतात. कव्हर मध्ये सुरेख शॉट त्यांचे बघण्यासारखे बघायला मिळालेले आहेत. हो यावेळी नक्की चांगला चेंडू हाताळलेला आहे मुकेश पाटील याने. चांगला चेंडू आणि चांगली कव्हर तिथं किशोर पाटील यांच्याकडे चेंडू झालेला आहे. निर्धाव जातो चेंडू. हो यावेळी 2 लागोपाठ अप्रतिम चांगली गोलंदाजी. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकलेले. ह्या चेंडू निर्धावची गरज आहे एकसरी संघाला आणि अशा प्रकारे षटक हाताळलं जाते मुकेश पाटील यांच्याकडनं. धाव संख्या स्थिर आहे ते 11. दुसरं षटक मैदानात चालू आहे. पुन्हा लागोपाठ तिसरा चेंडू इथं निर्धाव अप्रतिम चांगली गोलंदाजी मुकेश पाटील यांच्याकडनं. 2 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या झाली 11. पहिल्या षटकामध्ये 13 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 7. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि षटकामध्ये 6 धावा येतात. टोटल धाव संख्या 13 झाली. 2 षटकाचा खेळ संपला म्हणजे प्रति षटकामागे 6.5 धावांचा एव्हरेज झालेला आहे. चांगले षटक हाताळलेलं आहे मुकेश याने. आता बघायचं तिसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय तो. आता 3 षटकांचा खेळ बाकी म्हणजे 18 चेंडू मध्ये तुम्हाला 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 34 धावा. या जर तुम्हाला धावा करायच्या असेल तर नक्कीच तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार. आरके मोरवा या संघाला सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडू मध्ये 34 धावा. बघायचं तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतात. नितीन म्हात्रे वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं. 18 चेंडू मध्ये 34 धावा. आरके मोरवा या संघाला जिंकण्यासाठी अप्रतिम षटक हाताळलेलं आहे ते मुकेश पाटील याने. पहिल्या 3 चेंडू मध्ये त्याने 6 धावा दिल्या. त्याच्यानंतर 3 चेंडू त्याने डॉट टाकलेले. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक केलं मुकेश पाटील याने. आता बघायचं नितीन म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू 34 धावा.
ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघायचा क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केलेले तिथं आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं तिथं कैलास मात्रे यांच्याकडनं तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीनं संघाची धाव संख्या झालेली ती 15 धावा होत आहेत. अजूनही 32 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा मोठा फटका मारण्याचा बघायचा आहे स्वतः किशोर पाटील आणि शॉट पडला चेंडू आणि तिथं खरोखर चांगला प्रयत्न होता त्यांचा. अप्रतिम थोडा अवघड होता परंतु चांगला प्रयत्न होता किशोर पाटील यांचा. काही हरकत नाही आहे परंतु एकच धाव मिळते तर या एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 16 धावा होत आहेत. अजूनही 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला प्रयत्न किशोर पाटीलने 8 ते 10 धावलांचा रनअप केला त्याने झेल घेण्यासाठी परंतु झेल फार लांब होता आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण केलेली आहे धावून दोन्ही फलंदाजाने. ही विकेट फार बहुमूल्य होती. ही जर विकेट मिळाली तर नक्कीच सामन्याला रंगत आली असते आणि कलाटणी मिळाली असते परंतु काही हरकत नाही. अजून वेळ गेलेला आहे. चांगलं षटक हाताळलं जात आहे नितीन म्हात्रे यांच्याकडनं देखील. पुन्हा फुल टॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला बघा. क्षेत्ररक्षक आहे तिथं चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथं. देवेंद्र ठाकूर तितकीच चांगली फेकी आलेली आहे तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा होत आहेत. ओ यावेळी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न परंतु पंचाने तो वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. वाईटची नोंद झालेली एक अवांतर धाव मिळते. पुन्हा फुलटा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये मारलं. एक धाव पूर्ण केले. कैलास मात्र तिथं आहेत. थोडस क्षेत्ररक्षण खराब झालं त्याचा फायदा उचललाय. 2 धाव पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघायचं आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपाने एक गडी बाद होतोय. राजन बाद होतात. ओ यावर मोठा फटका मारला. चेंडू बघायचा झेल होतो का चेंडू जातो तो शिमारशा बार षटकार. मी म्हटलं पुन्हा मोठा फटका मारलाय बघायचं झेल होतं की काय. क्षेत्ररक्षक तिथं जवळपास कोणी नाही आहे तिथं आणि एक धाव दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे तिथं. आणि अशा प्रकारे
3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली ती आपला एखादा इथं राखीव खेळाडू इथं बसून द्या म्हणजे आम्हाला स्कोरमध्ये काही चुकी होणार नाही किंवा झाली तर लगेच ताबडतोब आम्ही करेक्ट करू नाही. चुकी झालेली नाही, चांगल्या योग्य रीतीने तर स्कोरर आमचं काम पार पडतायत. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली ती 29 धावा झालेल्या आहेत. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 9 धावांची गरज आणि गोलंदाजी करण्यासाठी जय पाटील, जय तुम्हाला एक चांगले षटक हाताळणं गरजेचं आहे. हा जर सामना जिंकायचा असेल जय चांगले शतक्षण करणं गरजेचं आहे, तसंच चांगलं शतक्षणी करणं गरजेचं आहे एक्सरीज संघाला. पर दोन्ही फलंदाज जबरदस्त मैदानामध्ये आहेत. जय पाटील, मेघनाथ आणि प्रशांत अशी जोडी मैदानामध्ये खेळते. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ओ यावे चांगला चेंडू होता, कोणी जवळपास शतरक्षणाचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. चांगला रनिंग भेटले, विकेट 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 31 धावा होत आहेत. अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू मध्ये 16 धावा सामना जिंकण्यासाठी. ओ यावेळी पुन्हा मोठा फटका मारला, बघायचं गॅप मध्ये कोणी शतरक्षक नाही आहे आणि चेंडू जातो षटकारासाठी 6 धावांसाठी. दहा चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बघायचा एक धाव पूर्ण केले, दुसरा घेण्याचा प्रयत्न होतो काय. चांगलं शतक्षण परंतु फेकी व्यवस्थित आलेले आहे. 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. आता 9 चेंडू मध्ये 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 8 धावा. आणि चेंडू हा पुन्हा जातो बाहेर आणि प्रशांत आणि सामना एकदम जवळ आणलेला आहे. तिथं रस्त्यामध्ये कोणीही गाड्या पूर्ण पार्किंग करू नका, कारण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी तुम्ही जरा रस्ता ठेवा. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी RK मोरवा या संघाला. आणि हा चेंडू पंचाने वाईट घोषित केला जातो. अवांतर आता 1 धावेची गरज आहे. धाव संख्या समांतर झालेली आहे. फक्त 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. थांबा जरा टेम्पोला जाऊ दे. एका धावाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी RK मोरवा या संघाला. प्रशांत आणि मेघनाथ खरोखर चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केलेले आहेत. आणि अशा प्रकारे RK मोरवा हा संघ विजय होतो. अभिनंदन त्या संघाचं. पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. त्याच्या पुढचं धावचं समालोचन ऐकतील माझे सहकारी भारत राऊत पांजोगावचे.